नमस्कार, मी आज बनवणार आहे फ्लावर बटाटा भाजी। त्यासाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलाय आणि हा एक बटाटा घेतलाय। असे छोटे छोटे तुकडे केलेत। मध्ये मी थोडीशी हळद टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि थोडं 5-10 मिनिटं बाजूला ठेवून देते। झालेत, आता मी फ्लावर स्वच्छ धुवून घेते। माझा 2-3 वेळा असं स्वच्छ धुवून झालेला आहे आणि बटाटे पण मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, तेल टाकते। तेल गरम झालंय, आता मी तेलात कांदा टाकते बारीक चिरलेला। आता कढीपत्ता टाकते आणि या 3 मिरच्या आहेत ज्या हिरव्या लाल झालेल्या असतात ना, त्या आहेत। हिंग टाकते। आता मी एक टोमॅटो टाकते बारीक चिरलेला। टोमॅटो नरम झालाय, आता मी हळद टाकते। आता मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते। आलं लसणाच्या पेस्टचा आता सुगंध यायला लागलाय। आता मी याच्यात बटाटा टाकते, फ्लावर टाकते। आता मी 1 चमचा मालवणी मसाला टाकते। हा अर्धा चमचा गोडा मसाला टाकते। आता मी सगळं मिक्स करून घेते। फ्लावर आणि बटाटा माझा तेलात व्यवस्थित परतून झालेला आहे। आता मी 1 ग्लास पाणी टाकते। कोथिंबीर टाकते। चवीनुसार मीठ टाकते। थोडासा गरम मसाला टाकते, पाव चमचा। आता मी झाकते ताटली। आता भाजीला उकळी आली आहे, मी गॅस स्लो करते। आता ही माझी भाजी होत आली आहे, बटाटा आणि फ्लावर शिजलाय। आता माझी भाजी झालेली आहे, मी काढून घेते। ही माझी फ्लावर बटाट्याची भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।